नमस्कार, महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आजच्या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की संजय गांधी निराधार योजनाबद्दल नवीन अपडेट। राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला असून महायुतीला प्रचंड बहुमतांनी राज्यातील जनतेने निवडून दिले आहे। आता महायुतीने निवडणुकीला सामोरे जाताना आपल्या वचनामध्ये सांगितले की आम्ही ज्येष्ठ नागरिकांना पेन्शन 1500 रुपयावरून 2100 रुपये करणार आहोत। आता यांची अंमलबजावणी होणारच, परंतु राज्यातील संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ निवृत्ती वेतन योजना व लाभार्थ्यांचे मागील 1500 रुपये प्रमाणे देण्याचे बाकी अनुदान 3-4 महिन्यापासून रखडले आहेत। योजनेचे मागील अनुदान त्यांना कधी मिळणार आहे? आचारसंहिता सुद्धा संपली आहे, त्यामुळे सरकारी यंत्रणेचा कामाचा ताण कमी झाला आहे। यामुळे सरकारी यंत्रणे या योजनेच्या लाभार्थ्यांकडे लक्ष देणे गरजेचे आहे। हे लाभार्थी वयस्कर असल्यामुळे ते मजुरीही करू शकत नाही। सर्व लाभार्थी अडचणीत असल्यामुळे त्यांना त्वरित अनुदान देण्यात यावे अशी मागणी लाभार्थ्यांकडून विधानसभेच्या निवडणुका संपल्या या सर्व अधिकाऱ्यांनी त्यांची निवडणुकीच्या कामातून आता मुक्तता झाली आहे। अशा वेळी आता जनसामान्याच्या कामाकडे लक्ष देणे आवश्यक आहे। राज्यातील संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी योजना ऑक्टोबर पासून यांचे मानधन मिळालेले नाही, काहींचे ऑगस्ट पासून मिळालेले नाही, मोठ्या संकटात सापडलेले आहेत। लाभार्थ्यांना सर्व जाती व संजय गांधी निराधार योजना अनेक नवीन प्रकरणे राज्यातील तहसील कार्यालयामध्ये प्रलंबित आहेत। निवडणुकीची आचारसंहिता असल्यामुळे ती प्रकरणी निकाली काढता येत नव्हती। आता आचारसंहिताही संपली आहे। त्या सर्वांना नंतर कुठे त्यांनाही कागदपत्रे मिळतातच। या योजना म्हणजे गरीब व निराधार कुटुंबांना आधार आहे। अनेक वृद्धांना मुले नसल्यामुळे त्यांचा संसार यावर चालत आहे। अधिकाऱ्यांनी त्वरित निराधार योजनेचे पैसे हे लाभार्थ्यांच्या कुटुंबाच्या खात्यात जमा करावेत अशी मागणी लाभार्थ्यांकडून आहे। अशाच नवीन माहितीसाठी व योजनांसाठी माझ्या चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण अपडेट्स मी तुमच्यासाठी आणत राहणार।